नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी एक नवीन विषय, एक नवीन स्ट्रॅटर्जी, एक नवीन सिरीज जी आहे ती घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. आजचं जे इंट्रोडक्शन आहे ते इंट्रोडक्शन थोडंसं खास पॉईंटने किंवा कन्सेप्टने आपल्याला करायचं आहे. त्याच्यामुळे यू कॅन सी ऑन द बोर्ड की आज जो पोर्शन आपण स्टार्ट करणार आहोत तो ॲलिगेशन मेथड द मास्टर स्ट्रोक. ही जी सिरीज आहे आपली, ही सिरीज मास्टर स्ट्रोकची सिरीज जी मी तुमच्या समोर आता प्रेझेंट केली आहे किंवा सुरू केली आहे, याच्या मागचा उद्देश जो आहे ना, तो उद्देश खूप जास्त महत्त्वाचा आहे. तो उद्देश नेमका काय आहे, कशासाठी मी हे चालू केलंय, मागच्या काही दिवसामध्ये, काही महिन्यांमध्ये, काही मला याच्या अगोदरही ॲक्च्युली तो अनुभव आला होता, पण थोडंसं मी विचार करत होतो की विद्यार्थी ज्या पद्धतीने प्रिपरेशन करताय, ज्या पद्धतीने त्यांचं डेडिकेशन या ठिकाणी दिलं जातंय किंवा ज्या पद्धतीने मी ऑफलाईन लेक्चर्समध्ये मी या सर्व गोष्टी सांगतोय, तर ते सांगितल्याच्या नंतर त्याची प्रॉपर रिव्हिजन जे आहे ते विद्यार्थी घरी जाऊन करत असतील अशी एक अपेक्षा मला होती. तो अपेक्षा थोडासा माझा अपेक्षाचा भंग झालेला आहे, हे मला मागच्या काही दिवसामध्ये बघायला मिळालंय. सर, ही सिरीज चालू करण्याच्या मागचा नेमका उद्देश काय? तर ही सिरीज चालू करण्याच्या मागचा जो नेमका उद्देश आहे तो असा आहे की जे ऑफलाईन लेक्चरमध्ये मी शिकवतो ते ऑफलाईनमध्ये शिकवल्याच्या नंतर घरी गेल्याच्या नंतर विद्यार्थी जेव्हा प्रॅक्टिस करतात, प्रॅक्टिस केल्याच्या नंतर जर त्याच कॅटेगरीचा सेम क्वेश्चन जेव्हा काही दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर किंवा काही हप्त्यानंतर जेव्हा त्या विद्यार्थ्यांच्या समोर येतो, तेव्हा मला हे लक्षात आलंय की विद्यार्थ्यांना जे मी क्लासरूममध्ये शिकवलंय, जी शॉर्टकट मेथड मी क्लासरूममध्ये विद्यार्थ्यांना शिकवली आहे, विद्यार्थी ती शॉर्टकट किंवा ती मेथड यूज न करता काहीतरी भलतंच ट्रेडिशनल वेनी तो प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करताय. आणि त्याच कारणाने जो प्रश्न विदिन अ सेकंड्स, विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड सॉल्व्ह व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी विद्यार्थी जवळपास काही मिनिटांचा वेळ या ठिकाणी देत आहे. आता बऱ्याचदा या सर्व प्रिपरेशनमध्ये मी बहुधा विद्यार्थ्यांना क्लासरूममध्ये जी सहजपणे आणि इझिली एक्सप्लेन केलेली जी मेथड आहे ती आहे ॲलिगेशन मेथड. या ॲलिगेशन मेथडमध्ये विद्यार्थ्यांना खूप सारे असे प्रश्न असतात ज्याच्यामध्ये मोस्ट प्रोबेबली आपल्याला एक व्हेरिएबल घेऊन एखादं इक्वेशन तयार करून त्याच्यानंतर तो प्रश्न सॉल्व्ह करावा लागतो. पण लक्षात ठेवा, जर स्टेप्सला मार्क असेल तर ते करायला हरकत नाही आपल्याला. पण ज्या एक्झामसाठी आपण प्रिपरेशन करतोय, ज्या एक्झामसाठी आपण मागच्या काही वर्षापासून, महिन्यापासून, दिवसापासून आपण प्रयत्न करतोय की आपल्याला विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड प्रश्न सॉल्व्ह करून आपल्याला आपला रिझल्ट पॉझिटिव्हली जनरेट करायचा आहे, तो न होण्याच्या मागचं कारण आहे की आपण ज्या प्रश्नाला काही सेकंदाचा वेळ लागायला पाहिजे तिथं खूप जास्त वेळ देतोय. आणि त्या कारणाने आपले जे नंबर ऑफ अटेम्प्ट आहे ना, ते नंबर ऑफ अटेम्प्ट या ठिकाणी कमी होत आहे आणि आपला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट येत नाहीये. आता तुम्ही म्हणणार, सर हे मग ही सिरीज तुम्ही आता का चालू केली? ऍक्च्युली मी मागच्या काही दिवसापासून जे काही वेगवेगळे व्हिडिओज या ठिकाणी टाकतो, आता आपला सबस्क्रायबर बेस जो आहे तो थोडासा ॲज कम्पेअर टू अदर्स कमी आहे, पण जेवढे विद्यार्थी आपले सध्या आता या ठिकाणी ऑफलाईन बॅचेस करताय किंवा जे ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये माझ्या टचमध्ये आहे, ते विद्यार्थ्यांच्या बाजूने एक ॲप्रिशिएशन जे आपण म्हणतो, एक टीचर जो आहे ऑफलाईन लेक्चर, इतके सारे ऑफलाईन लेक्चर घेऊन त्याच्यानंतर तितका दिवसभर तो थकलेला असून त्याच्याही नंतर आपल्यासाठी काही ऑनलाईन लेक्चर जर या ठिकाणी तो टाकत असेल तर त्याचं ॲप्रिशिएशन मला असं वाटतं की प्रत्येक टीचरला, प्रत्येक त्या ऑनलाईन लेक्चर घेणाऱ्या कॅन्डिडेटला जे आहे ते या ठिकाणी मिळालं पाहिजे. ते ॲप्रिशिएशन जे आहे ते जेव्हा मिळतं तेव्हा एक जे टीचर्स आहे त्यांना एक ऊर्जा, त्यांना एक शक्ती मिळते की नाही, अजून विद्यार्थ्यांसाठी आपल्याला या ठिकाणी काहीतरी नवीन द्यावं लागेल, काहीतरी नवीन आपल्याला अजून ॲडिशनली या ठिकाणी द्यावं लागेल. तर ज्या कन्सेप्ट मी ऑफलाईन लेक्चर्समध्ये विद्यार्थ्यांना शिकवतो आणि शिकवल्याच्या नंतर ज्याच्यावर ॲक्च्युली प्रॅक्टिस व्हायला पाहिजे आणि त्या प्रॅक्टिसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्याच पद्धतीने मॉक्स किंवा आपल्या ॲक्च्युअल एक्झाममध्ये ते नंबर ऑफ क्वेश्चन्स अटेम्प्ट केले गेले पाहिजे, ते मागच्या काही दिवसामध्ये मला या ठिकाणी होताना दिसत नाहीये. मग ते नवीन विद्यार्थी असतील, ज्यांची बॅच संपली ते विद्यार्थी असतील, किंवा ज्यांची बॅच संपून 1 वर्ष झालेला आहे असे काही विद्यार्थी असतील, अशा सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मी या सगळ्या गोष्टी सर्रास करताना बघितलेलं आहे की सांगितलेलं आहे सरांनी काहीतरी वेगळं, ते करताय काहीतरी वेगळं, खूप ट्रेडिशनल वेने या ठिकाणी प्रश्न जे आहे ते या ठिकाणी सॉल्व्ह केले जात आहे. तर ते प्रश्न तुम्ही त्या पद्धतीने सॉल्व्ह न करता ज्या वेने मी तुम्हाला सांगितलंय, ज्या शॉर्टकट वेने मी तुम्हाला सांगितलंय, त्याच वेने तुम्ही मॉकमध्ये ॲज वेल ॲज तुमच्या ॲक्च्युअल एक्झाममध्ये करावे, याच्यासाठी आपली ही आजची सिरीज जी आहे ती मी या ठिकाणी स्टार्ट करतो आहे. तर या सिरीजमध्ये सुरुवात करताना मी जी सुरुवात या ठिकाणी आज करणार आहे, यू कॅन सी की ॲलिगेशन मेथड. आता मी मागच्या बऱ्याच वर्षापासून एक क्षेत्रामध्ये आहे, मी बघितलंय मॅथ्समध्ये सर्वात जास्त यूज होणारी जी शॉर्टकट मेथड आहे, अरिथमॅटिकसाठी आम टॉकिंग अबाउट, जे वर्ड प्रॉब्लेम आहेत आपले, वर्ड प्रॉब्लेमच्या काइंड ऑफ क्वेश्चन्समध्ये, काइंड ऑफ चॅप्टर्समध्ये ही मेथड युजली या ठिकाणी यूज केली जाते. मी बहुधा ऑफलाईन लेक्चर्समध्ये पण बऱ्याचदा विद्यार्थ्यांना सांगितलंय, आजही ते या ठिकाणी क्लिअर करतो की ॲलिगेशन मेथड ही कुठल्या एका पर्टिक्युलर चॅप्टरसाठी डिझाईन झाली आहे किंवा केलेली जाऊ शकते किंवा तिचा उपयोग फक्त त्या पर्टिक्युलर चॅप्टरमध्येच केला जाऊ शकतो असंही नाही. ही जी मेथड आहे ॲलिगेशन मेथड, ही बहुधा
सुद्धा अरिथमॅटिकमधले जेवढेही आपल्याकडे चॅप्टर्स आहे, ॲव्हरेज असेल, पर्सेंटेज असेल, त्याच्यानंतर रेशो प्रपोर्शन असेल, पार्टनरशिप असेल, मिक्सचर एलिगेशन असेल, प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट असेल, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट असेल, टाइम स्पीड अँड डिस्टन्स असेल, टाइम अँड वर्क असेल, मेन्सुरेशन असेल, ह्या अशा सर्व टाईपच्या वेगवेगळ्या टाईपच्या चॅप्टर्समध्ये ही मेथड जी आहे ती यूज केली जाते. आणि ही यूज केल्याच्या नंतर काय होतं, जिथं मला खूप जास्त एक्स घेऊन किंवा वाय घेऊन किंवा काही अननोन व्हेरिएबल्स कन्सिडर करून तो प्रश्न जो सॉल्व्ह करावा लागणार आहे तो सॉल्व्ह करायची गरज आपल्याला या ठिकाणी पडत नाही. ॲलिगेशनमध्ये आपण विदाऊट एनी व्हेरिएबल आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. BA BCOMचे जे विद्यार्थी असतात, प्रोबेबली BA BCOM BSCचे प्लेन ग्रॅज्युएट केलेले जे विद्यार्थी असतात, त्यांना इक्वेशन तयार करणे आणि इक्वेशन तयार करून ते सॉल्व्ह करणे याच्यामध्ये काहीशा डिफिकल्टीज या ठिकाणी फेस कराव्या लागतात. इट डझंट मीन दॅट की आपल्याला ते करावं लागणार नाहीये का, नक्कीच करावं लागेल. मेन्स लेवलचे जे प्रश्न आहेत आपले, त्या मेन्स लेवलच्या प्रश्नांमध्ये आपल्याला आजही जेव्हा डिफिकल्टी लेवल खूप जास्त वाढते त्या डिफिकल्टी लेवलमध्ये आपल्याला नक्कीच या ठिकाणी आपल्याला व्हेरिएबल जे आहे, व्हेरिएबल बेस किंवा इक्वेशन बेस जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करावे लागणारच आहेत, कारण मेन्सची डिफिकल्टी लेवल तेवढी असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला मेन्सची डिफिकल्टी फेस करायची किंवा मेन्सचा पेपर तेव्हा द्यायचा आहे जेव्हा तुमची प्री निघणार आहे, जेव्हा तुम्ही प्री क्वालिफाय होणार आहात. आणि प्री क्वालिफाय होत असताना जर तुम्ही एवढ्या छोट्या छोट्या चुका जर या ठिकाणी करत असाल की जो प्रश्न लिटरली 10, 5, 15 सेकंदामध्ये सॉल्व्ह होणार असेल त्याला जर तुम्ही 1-1 मिनिटं जर या ठिकाणी देत असेल तर मला सांगा आपली प्री निघणार नाही आणि मेन्सचा विचार आपल्याला करायची गरज नाहीये. ही सिरीज जी मी या ठिकाणी चालू केली आहे ही सिरीज फक्त प्रीसाठी नाही. या सिरीजमध्ये आपण प्री ॲज वेल ॲज मेन्सचे सेक्शन जे आहे ते हळूहळू पुढे घेत जाणार आहे. फक्त एकाच गोष्टीची अपेक्षा मला तुमच्या बाजूने आहे, ते म्हणजे ॲप्रिशिएशन. ते ॲप्रिशिएशन तुमच्या बाजूने मिळालं, मी खूप नवीन गोष्टी, खूप नवीन टाईपचे क्वेश्चन, अपडेटेड पॅटर्नचे क्वेश्चन, मेन्स लेवलचे क्वेश्चन, या सगळ्या कॅटेगरी मी तुमच्या या ठिकाणी कव्हर करून घेणार. त्याच्यासाठी तुम्हा लोकांना फक्त काय करायचंय, तुम्हा लोकांना आपल्या यूट्यूबच्या चॅनलला तुम्ही ऑलरेडी जर सबस्क्राईब केलं असेल तर ते व्हेरीच नाईस, केलं नसेल तर ते करा. त्याच्यानंतर जे येणारे आपले नवीन व्हिडिओज असतात त्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा. आणि त्याच्यानंतर हाईप जी आहे ते आपली या ठिकाणी कंटिन्यू होत राहिली पाहिजे, कारण आपल्याला आपण ज्या पद्धतीने ज्या मेथडने या ठिकाणी शिकवतोय हे जास्तीत जास्त लोकांना माहीत व्हावं आणि त्यांना जास्तीत जास्त फायदा मिळावा, हा आपला आजचा मुद्दा आहे. तुम्ही बघू शकता हा जो सेक्शन आहे, आजचा सेक्शन, हा सेशन पार्ट 1 आहे. इथं मी आज तुम्हाला जी सुरुवात करणार आहे ॲलिगेशन मेथडची ती करत असताना आपल्याला सुरुवात डेफिनेटलीच या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, इंट्रोडक्शन पासून करावी लागेल. पण तुम्ही बघू शकता जे स्क्रीनवर तुम्हाला जे या ठिकाणी दिसतंय, ह्या स्क्रीनवर मी एक QR कोड तुमच्या समोर ठेवलेला आहे. जो QR कोड ॲक्च्युली जे टेलिग्रामचं आपलं चॅनल आहे, ज्या टेलिग्रामच्या चॅनलमध्ये आपले साकार एज्युकेशनचं जे मेन टेलिग्रामचं चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही ऑलरेडी इन्क्लुडेड आहात, ॲड आहात. त्याच्यानंतर तुम्हाला तिथून खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या बघायला मिळतात, नवीन अपडेट्स तुम्हाला मिळतात. पण तिथं तुम्ही तुमच्या बाजूने तुमचा असलेला डाऊट जो आहे तो शेअर करू शकत नाही, तुम्हाला आलेली डिफिकल्टी तुम्ही त्या ठिकाणी फेस करू शकत नाही किंवा सांगू शकत नाही, विचारू शकत नाही. अशा लोकांसाठी हे स्क्रीनवर जे तुम्हाला दिसतंय, या स्क्रीनवर हा जो QR आहे किंवा खाली तुम्ही बघू शकता साकार विजय सर मॅथ्स असा एक आपला टेलिग्रामचा जो आहे ग्रुप आहे, चॅनल नाही एक ग्रुप आहे, ज्या ग्रुपवर तुम्हाला लोकांना सगळ्यांना जॉईन व्हायचंय. ऑलरेडी बरेचसे विद्यार्थी इथे जॉईन आहेत. ह्या ग्रुपवर तुम्हाला याच्यासाठी जॉईन व्हायचंय किंवा या टेलिग्रामच्या चॅनलला तुम्हाला याच्यासाठी ॲड व्हायचंय, स्वतःला करायचंय, कारण हे माझं एक व्हर्च्युअल क्लासरूम आहे. या व्हर्च्युअल क्लासरूममध्ये तुम्ही जर बघितलं तर खूप सारे विद्यार्थी जे आहेत आपले जे काही आलेले डाऊट्स आहेत ते डाऊट्स या ठिकाणी टाकतात, फोटो काढून टाकतात, आलेले प्रश्न जे आहेत त्या ग्रुपवर टाकले जातात. त्याच्यावर मी पण स्वतः आहे आणि एक 3 ते 4 मेंटॉर आम्ही त्याच्यावर त्या ग्रुपवर मी असाइन केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला आलेल्या ज्या अडचणी असतील अगदी बेसिक पासून तर एकदम डिफिकल्ट मेन्स लेवलपर्यंतचे क्वेश्चन्स जे तुम्हाला अडताय ते अडलेले प्रश्न तुम्ही लोकांनी त्याच्यावर टाकायचे. तुम्हाला पुढच्या काही मिनिटात, काही तासात किंवा थोड्या वेळानंतर जसं जसं शक्य होईल त्या पद्धतीने त्याच्यावर वेगवेगळ्या टाईपचे उत्तरं जे आहेत वेगवेगळ्या मेंटर्स थ्रू जे आहेत त्या ठिकाणी टाकले जातात आणि तुमचा जो डाऊट आहे तो डाऊट तुमचा ऑन दी स्पॉट त्या ठिकाणी क्लिअर होतो. त्याच्यासाठी तुम्हाला लोकांना या टेलिग्रामच्या ग्रुपला स्वतःला जॉईन करून घ्यायचं आहे. साकार विजय सर मॅथ्स असा हा ग्रुपचं नाव आहे. तुम्ही जरी स्मॉलमध्ये हे सगळे आहेत, आता इथं देताना जरी कॅपिटलमध्ये दिसत असेल पण सर्च करताना तुम्ही ही सर्व स्पेलिंग जी इथं दिसतीये स्पेलिंग फक्त तुम्ही स्मॉलमध्ये टाका, तुम्हाला हे चॅनल जे आहे ते मिळून जाईल. त्याच्यामध्ये स्वतःला जॉईन करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पुढच्या जे काही येणाऱ्या डिफिकल्टीज आहेत त्या डिफिकल्टीज किंवा जे डाऊट्स तुमचे आहेत ते जर तुम्हाला क्लिअर करायचे असतील तर तुम्हाला इथं जॉईन होणं अत्यंत गरजेचं आहे. चला सर पुढे जातोय आपण. आजची जी मेथड आहे आपली ती मेथड मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले की ॲलिगेशन मेथड आहे. आता सगळ्यात पहिले महत्त्वाचा मुद्दा काय जनरेट होतो किंवा कुठला एक डिफिकल्टी किंवा कुठला क्वेश्चन विद्यार्थ्यांच्या समोर येतो तो म्हणजे काय, सर वेअर द ॲलिगेशन युजेस. आता तुम्ही सांगितलं की सर ॲलिगेशन मेथड आहे, मी तुम्हाला नेहमी सांगितले, मी ऑफलाईन बॅचमध्ये याच्याबद्दल ऑलरेडी चर्चा केलेली आहे. पण मला माहिती आहे तुम्ही लोकांची सिच्युएशन सध्या अशी आहे, पुढचं पाठ मागचं सरसपाट, ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये मी तुमच्या समोर याच्यासाठी ठेवतो की जेव्हाही तुम्हाला विसर पडेल, जेव्हाही तुम्हाला असं वाटेल की मला आठवत नाहीये सरांनी क्लासमध्ये काय सांगितलं होतं, त्यावेळेला हा व्हिडिओ तुम्ही लोकांनी बघायचा आहे.
याच्यामध्ये तुम्हाला सहजपणे जी मेथड आहे एलिगेशन मेथड, वेअर द एलिगेशन मेथड इज युजेस, याचा आपल्याला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी नक्कीच मिळेल. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय ही मेथड कुठल्या एका पर्टिक्युलर चॅप्टरची मोहताज नाहीये. जवळपास जेवढे अरिथमेटिक चॅप्टर्स आहेत त्याच्यापैकी 90% ऑफ द चॅप्टर्समध्ये ही मेथड वेदर डायरेक्टली और इनडायरेक्टली जी आहे ती या ठिकाणी यूज केली जाते आणि आपल्याला खूप सहज आणि सोप्या पद्धतीने विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स आपल्याला या ठिकाणी उत्तरं मिळतात. तर जनरली सर वेअर द एलिगेशन इज युजेस, एलिगेशन मेथड कुठे यूज होते, तर जनरली याचा एक सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा आहे बघा. प्रश्नामध्ये आपल्याला जे आहे एक फर्स्ट ग्रुप या ठिकाणी दिलेला असतो, एक सेपरेट ग्रुप असेल, त्याच्यानंतर प्रश्नामध्ये एक दुसरा ग्रुप पण या ठिकाणी दिलेला असतो, सेकंड ग्रुप या ठिकाणी असेल. तर या पहिल्या ग्रुपचा एक सेपरेट रिझल्ट, इंडिपेंडंट रिझल्ट आपल्याला दिलेला असतो, सेकंड ग्रुपचा एक इंडिपेंडंट रिझल्ट आपल्याला दिलेला असतो आणि या दोघांचा मिळून जो कॉमन रिझल्ट आहे तो कॉमन रिझल्ट आपल्याला या ठिकाणी दिला जातो, ज्याला मी कॉम्बो रिझल्ट असं म्हणत असतो. आणि यांच्यातला हे जे नंबर्स आपण या ठिकाणी लिहिणार आहोत, हे नंबर लिहिल्याच्या नंतर आपल्याला जे रिझल्ट्स मिळणार आहे त्यांच्या न्यूमेरिकल व्हॅल्यूज या ठिकाणी डिफरन्स काढल्याच्या नंतर मिळणार आहे. ह्या इथलच्या ज्या व्हॅल्यूज असतात किंवा हे जे रेशो असतात हे बेसिकली नंबर ऑफ ऑब्झर्वेशन जे आहे आपले, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन जे पर्टिक्युलरली ज्या पर्टिक्युलर प्रश्नामध्ये यूज होणार आहेत त्या नंबर ऑफ ऑब्झर्वेशनचे रेशोज मला या ठिकाणी मिळतात. हा सर्वात पहिला मेन आयडेंटिटी आपण ज्याला म्हणू शकतो ह्या स्कीमची किंवा ह्या मेथडची आहे की सर पहिला एक सेपरेट ग्रुप आहे, त्याच्यानंतर सेकंड एक सेपरेट ग्रुप आहे, ह्या ग्रुपबद्दल एक सेपरेट त्याचा रिझल्ट दिलाय, याचा एक सेपरेट रिझल्ट दिलाय आणि दोघांचा मिळून पण एक कॉमन रिझल्ट दिलाय. त्या काइंड ऑफ क्वेश्चन्समध्ये युजली एलिगेशन यूज होतं. आता हे मी जे सांगत चाललो याच्यावर तुम्ही फक्त थोडंसं लक्ष असं द्यायचंय, कारण मी एक एक्झाम्पल जे पुढे याचे घेणार आहेत त्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप क्लिअरली लक्षात येतीलच. बरं सर, आता एक ग्रुप आपण या ठिकाणी करत असताना बघा याच्यात एक अजून एक महत्त्वाचा मुद्दा काय आहे, हा पहिला जो ग्रुप आहे याचा रिझल्ट जर आपल्याला इन टर्म्स ऑफ पर्सेंटेजमध्ये दिला असेल तर दुसऱ्या ग्रुपचा जो रिझल्ट आहे तो पण आपल्याला इन टर्म्स ऑफ पर्सेंटेजमध्येच दिलेला असला पाहिजे. आणि नंतर तिसरा जो ग्रुप आहे म्हणजे तिसरा इन द सेन्स की या दोघांचा जो रिझल्ट आहे त्याचाही जो काही रिझल्ट असेल त्या कॉम्बो ग्रुपचा तर तोही आपल्याला पर्सेंटेजमध्येच दिला गेला असला पाहिजे. मग इथलच्या ज्या न्यूमेरिकल व्हॅल्यूज आहेत या न्यूमेरिकल व्हॅल्यूचा डिफरन्स काढल्याच्या नंतर इथं जो मला रेशो मिळेल दॅट रेशो विल बी द ॲक्च्युअली तो रेशो नंबर ऑफ ऑब्झर्वेशन असणार आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. म्हणजे याच्यातून एक गोष्ट लक्षात काय आली आपल्याला की तिघही ऑब्झर्वेशन जे आहे ते या ठिकाणी कसे असले पाहिजे, सेम फॉर्मॅटमध्ये असले पाहिजे, वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये नाही. म्हणजे सर मग आता दुसरा फॉर्मॅट जो आहे, समजा हा पहिला जो ग्रुप आहे याचा रिझल्ट जर समजा ॲव्हरेजमध्ये दिला असेल, त्याच्यानंतर तो दुसरा आहे त्याचा रिझल्ट पण आपल्याला ॲव्हरेजमध्ये दिला असेल, तर डेफिनेटलीच याचा जो दोघांचा मिळून जो रिझल्ट आहे तो रिझल्ट पण आपल्याला या ठिकाणी कसा दिला पाहिजे तर ॲव्हरेजमध्ये दिला पाहिजे. फक्त मुद्दा काय आहे, तिघही ऑब्झर्वेशन जे आहे ते आपल्याला सेम असले पाहिजे, तिघही ज्या व्हॅल्यूज आहेत त्या एकाच युनिटमध्ये आपल्या समोर प्रेझेंट असलेल्या पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. बरं मग सर अजून आपल्याला काय बघायचं याच्यामध्ये बघा, हा पहिला ग्रुप जो आहे याच्यामध्ये जर समजा आपल्याला सम दिली असेल, त्याच्यानंतर हा दुसरा ग्रुप जो आहे याच्यामध्ये पण जर आपल्याला सम दिली असेल आणि दोघं मिळून जे आहे त्याचा रिझल्ट त्याच्यामध्ये पण जर आपल्याला सम दिली असेल तर याच्यातला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. सर या तीन फुलपाखरं जे मी तुमच्या समोर ठेवले, ह्या पहिल्या फुलपाखरामध्ये तुम्ही बघू शकता की इथं पर्सेंटेजच्या व्हॅल्यूज आहेत तिघही ठिकाणी, इथं जर बघितलं आपण तर इथं ॲव्हरेजच्या व्हॅल्यूज आहेत तिघही ठिकाणी आणि इथं जर बघितलं तर समच्या व्हॅल्यूज आहेत तिघही ठिकाणी. याच्यातून एक गोष्ट क्लिअर कट माझ्या लक्षात आलेली आहे की सर वेअर द एलिगेशन युजेस देन द एलिगेशन युजेस हिअर. ह्या काइंड ऑफ क्वेश्चनमध्ये आपल्याला एलिगेशन यूज करायचं आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले प्रत्येक चॅप्टरचे प्रश्न या ठिकाणी घेतले जाणार आहे. मी इथं तुमच्या समोर जे प्रश्न घेणार आहे ते म्युच्युअल फॉर्मॅटमध्ये घेणार आहे, कुठल्या एका चॅप्टरचे घेणार नाही. जे मी ऑफलाईन बॅचमध्ये तुम्हाला लोकांना ऑलरेडी शिकवलेले आहेत त्याचा एक म्युच्युअल फॉर्मॅट म्हणजे एक प्रश्न ह्या चॅप्टरचा दुसरा त्या चॅप्टरचा, अशा पद्धतीने मी या ठिकाणी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते क्लिअर करणार आहे. तर बघा रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे तुम्हाला इथं या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत रिपीट तुम्ही बघू शकता. सर वेअर द एलिगेशन युजेस याची चर्चा आपण या ठिकाणी करतोय हे लक्षात घ्यायचं आपल्याला. त्याच्यामध्ये पहिला एक ग्रुप असेल सेपरेट, सेकंड एक ग्रुप असेल सेपरेट आणि दोघांचा एक कॉम्बो असतो सेपरेट. काइंड ऑफ क्वेश्चनमध्ये आपल्याला हा प्रश्न या ठिकाणी ही मेथड या ठिकाणी यूज करायची आहे. पर्सेंटेज पाहिजे किंवा ॲव्हरेज पाहिजे किंवा सम आणि समच पाहिजे, अशा टाईपच्या प्रश्नांमध्ये आपल्याला हे प्रश्न किंवा ही मेथड जी आहे एलिगेशनची ती यूज करता येते. अजून काही गोष्टी मला या ठिकाणी तुम्हाला सांगायच्या आहेत, त्या गोष्टी कुठल्या आहेत आपण बघूयात वन बाय वन. रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी आरामात याच्या ज्या सगळ्या कन्सेप्ट्स आहेत त्या क्लिअर करू शकता आणि रिपीट बघून तुमचं जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट एकदम स्ट्रॉंग या ठिकाणी करू शकता. अजून एक महत्त्वाचा मुद्दा काय असतो बघा, समजा आता बघा इथलचा हा जो रिझल्ट आहे इथलचा तो थोडासा ॲव्हरेज काइंड ऑफ असतो सेंटरचा, म्हणजे सेंटरची व्हॅल्यू जी आहे ते इकडच्या आणि इकडच्या या ग्रुपच्या, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही आपल्याला की इथलच्या व्हॅल्यूपेक्षा इकडची व्हॅल्यू जर समजा स्मॉल असेल
म्हणजे इथं जर सेंटरला जो आकडा दिला त्याच्यापेक्षा इकडची व्हॅल्यू जर स्मॉल असेल तर ऑब्व्हियसली इकडची जी व्हॅल्यू असते ना ती लार्ज असते, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. म्हणजे यांच्यातला निघणारा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आपल्याला अशा पद्धतीने काढायचा आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे या नंबरपेक्षा इकडची व्हॅल्यू मोठी असेल तर इकडची व्हॅल्यू छोटी असते, वाईस वर्सा. जर इकडची व्हॅल्यू छोटी असेल तर इकडची व्हॅल्यू मोठी असेल, हे कंपल्सरी आहे. दिस इज द ॲक्च्युअल फॉर्मॅट अँड द मेन आयडेंटिटी ऑफ द एलिगेशन मेथड. हा पॉईंट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यामुळे इथून आता बघा, जेव्हा लार्ज नंबरमधून जेव्हा इथलचा नंबर मायनस केला जाईल तेव्हा याच्यातला जो डिफरन्स आहे तो पॉझिटिव्ह असेल, पण जेव्हा छोट्या नंबरमधून जेव्हा मोठा नंबर मायनस केला जातो तेव्हा इकडची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला मायनसमध्ये मिळेल, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पण आता जे मी तुम्हाला सांगतोय तो पॉईंट, ते सेंटेन्स तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घ्या. ते म्हणजे काय की डिफरन्स इन एलिगेशन जो आपण काढणार आहे हे मी नेहमी होणार, मी तुम्हाला नेहमी सांगितलं, या इथलच्या नंबरपेक्षा जर इकडचा नंबर स्मॉल असेल तिकडचा लार्ज आणि इकडचा लार्ज असेल तिकडचा स्मॉल असेल, मग अशी सिच्युएशन असेल तर कुठले तर एका साईडचा डिफरन्स नेहमीच आपला निगेटिव्ह येणार आहे. पण लक्षात ठेवा, डिफरन्स इन एलिगेशन इज ऑलवेज अ पॉझिटिव्ह इंटिजर. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, अंडरलाईन करायचं आहे तुम्हाला, की जो डिफरन्स आपण एलिगेशन मध्ये काढणार आहे तो नेहमी डिफरन्स कसा असणार आहे तर तो नेहमी पॉझिटिव्हच असेल, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर हा पॉईंट पण आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावा लागेल. सो दिस इज नथिंग बट द एलिगेशन. मग सर अशा टाईपचे प्रश्न आपल्याला कुठे कुठे बघायला मिळतील? ॲव्हरेजमध्ये बघायला मिळेल, पर्सेंटेजमध्ये बघायला मिळेल, प्रॉफिट लॉस ॲव्हरेज, त्याच्यानंतर पार्टनरशिप असेल, या सगळ्या ठिकाणचे चॅप्टर जे आहे, SI CI असेल, सगळीकडे हे चॅप्टर्स आपल्याला किंवा ह्या कॅटेगरीचे क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. तर वेअर द एलिगेशन युजेस याचं उत्तर मला असं वाटतं बहुधा तुम्हा लोकांना या ठिकाणी मिळालं असेल. तर आपण हळूहळू ते प्रश्न पुढे सॉल्व्ह करत जाणार आहोत. तर ते प्रश्न सॉल्व्ह करत असताना अजून तुम्हाला लक्षात येईल की हे कशा पद्धतीने या ठिकाणी डील केलं जाते. बघा, पुढचा एक प्रश्न जो आहे तो प्रश्न मी तुमच्या समोर जो घेतलाय तो पर्सेंटेजचा प्रश्न आहे. आता हा पर्सेंटेजचा प्रश्न जर समजा मला ट्रेडिशनली सॉल्व्ह करायचा असेल तर कसा करायचा आहे याच्यावर मी नेहमी नक्कीच इथे चर्चा करणार नाहीये, कारण हे लेक्चर जे आहे हे शॉर्टकटचं लेक्चर आहे, ट्रेडिशनलचं लेक्चर नाहीये. त्याच्यामुळे याला ऑफलाईनमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, याला सायमल्टेनियस इक्वेशन असेल, लिनियर इक्वेशन असेल, या वेगवेगळ्या वेनी या ठिकाणी सॉल्व्ह केलं जातं, ज्याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएबल्स मानावे लागतात, त्याच्यानंतर इक्वेशन तयार करावे लागतात आणि नंतर हे सॉल्व्ह करावं लागतं आपल्याला. तर इथं बघा, या प्रश्नामध्ये नेमकं असं काय दिलंय की ज्याच्यातून आपल्याला कळेल की हा प्रश्न ऍक्च्युअली कुठल्या वेनी, तर एलिगेशन वेनी सॉल्व्ह होणार आहे. याच्यामध्ये बघा, आपल्याला प्रश्नामध्ये दिले द पॉप्युलेशन ऑफ द टाउन, एका गावाची पॉप्युलेशन जी आहे ती 20,000 आहे असं आपल्याला सांगितलं. याच्यामध्ये मेल किती आणि फिमेल किती, दॅट इज ऍक्च्युअली अवर क्वेश्चन. त्यांनी सांगितलं की मेल आणि फिमेल याच्यामध्ये दिलेलं नाहीये, फक्त टोटल पॉप्युलेशन जी आहे ती 20,000 आहे. नंतर क्लिअरली सांगितलंय की द मेल पॉप्युलेशन इन्क्रीज बाय 6%. आता बघा, मेलचा जो ग्रुप आहे तो आपल्याला सांगितलाय की तो 6% इन्क्रीज झालाय, आणि जो फिमेलचा ग्रुप आहे किंवा फिमेल पॉप्युलेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर टाउन जी आहे तर ती 12% इन्क्रीज झालंय. आणि इन दॅट केस द पॉप्युलेशन ऑफ द टाउन जी इन्क्रीज झाली आहे ते 7.5% इन्क्रीज झाली आहे. म्हणजे लक्षात घ्या, या प्रश्नामध्ये काय झालंय, या प्रश्नामध्ये पहिला जो ग्रुप आहे तो पहिला ग्रुप आहे मेल कॅन्डिडेटचा, त्याच्यानंतर जो दुसरा ग्रुप आहे तो आहे फिमेल कॅन्डिडेटचा. तर आपलं ठरलं होतं की आपल्याला अशा टाईपच्या प्रश्नांमध्ये एलिगेशन मेथड यूज करायची जिथे दोन ग्रुप असतात. यू कॅन सी की पहिला ग्रुप मेलचा आहे, दुसरा ग्रुप फिमेलचा आहे. सर मेलचे जे कॅन्डिडेट आहे ते किती टक्क्याने इन्क्रीज होत आहे? मेल ते 6% इन्क्रीज होत आहे. सर फिमेल किती टक्क्याने इन्क्रीज होत आहे? तर ते 12% इन्क्रीज होत आहे. आणि सर दोघं मिळून किती टक्क्याने इन्क्रीज होत आहे? तर ते 7.5% इन्क्रीज होत आहे. बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्या ग्रुपचा रिझल्ट, दुसऱ्या ग्रुपचा रिझल्ट आणि दोघांचा मिळून जो रिझल्ट आहे त्या रिझल्ट मधला आपल्याला डिफरन्स या ठिकाणी काढायचा आहे. अजून एक मेन आयडेंटिटी अशी होती की सर या नंबरपेक्षा जर इकडचा नंबर मोठा असेल तर इकडचा नंबर नक्कीच छोटा असेल. यू कॅन सी हिअर की सर 7.5 मधून जेव्हा 6 जातात तेव्हा नक्कीच आपल्याला 1.5 मिळतात, आणि 12 मायनस जेव्हा 7.5 होतात तेव्हा नक्कीच सर आपल्याला इथं 4.5 मिळतात. सो बेसिकली हे जे नंबर आपल्याला खाली मिळालेत हे रेशो कशाचे असतात माहितीये? हे नंबर ऑफ ऑब्झर्वेशनचे रेशोज असतात. ज्या नंबर ऑफ ऑब्झर्वेशनला आपण मेल आणि फिमेल म्हणलंय, म्हणून सर याला म्हणायचंय डेसिमल आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. 15 × 15 आणि 15 × 3 = 45 अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी याचा डिफरन्स जो आहे तो काढायचा आहे. आणि हा डिफरन्स काढल्याच्या नंतर आपल्याला 3:1 या रेशोमध्ये तुमच्या समोर असलेली जी टोटल पॉप्युलेशन आहे ती 20,000 पॉप्युलेशन या ठिकाणी डिवाइड करायची आहे. तर 3 आणि 1 4 जर तुकडे आपण ह्या 20,000चे पाडले तर डेफिनेटली एक तुकडा मला 5,000चा या ठिकाणी मिळतो. मला काय विचारलंय? मला विचारलं देन फाइंड द नंबर ऑफ फिमेल पॉप्युलेशन. फिमेल पॉप्युलेशन म्हणजे एक तुकडा, तर सर 5 × 1 = 5 म्हणजे 5,000 हे जो नंबर आहे दिस इज द नंबर ऑफ फिमेल. म्हणजे ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर या ठिकाणी असेल. लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारचं
इक्वेशन कुठल्याही प्रकारचं व्हेरिएबल, कुठल्याही प्रकारचा एक्स वाय आपण या ठिकाणी न वापरता विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स हा प्रश्न जेव्हा तुम्ही स्वतःसाठी सॉल्व्ह करणार आहात किंवा स्वतःसाठी हे तुम्ही करणार आहात सोल्युशन, तर लिटरली तुम्हाला सांगतो 10 सेकंदात ते 15 सेकंदामध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल. मी जाणून बुजून प्रश्न असा घेतला पहिला ज्याच्यामध्ये व्हॅल्यूज ज्या आहेत त्या सर्वच्या सर्व व्हॅल्यूज तुम्ही बघू शकता. मेलचा रिझल्ट पर्सेंटेजमध्ये दिलाय, फिमेलचा रिझल्ट पर्सेंटेजमध्ये दिलाय आणि दोघांचा मिळून जो रिझल्ट आहे तो पण पर्सेंटेजमध्येच दिलाय. काइंड ऑफ क्वेश्चन मी तुमच्या समोर या ठिकाणी प्रेझेंट केलाय. हा सगळ्यात पहिले महत्त्वाचा मुद्दा. मग आता सर जनरली जो प्रश्न असतो, प्रश्न काय असतो की सर मग नेहमी असेच आम्हाला व्हॅल्यूज मिळतील का की ज्या व्हॅल्यूज नेहमी पर्सेंटेजमध्ये असणार आहे, तिघही व्हॅल्यूज ज्या आहेत त्या पर्सेंटेजमध्ये असतील का? नाही. रिमेंबर वन थिंग, वी आर प्रिपेरिंग फॉर बँकिंग, वी आर प्रिपेरिंग फॉर IBPS डेफिनेटली. तर इतके सहजासहजी किंवा मग एकदम सगळेच व्हॅल्यू आपल्याला पर्सेंटेजमध्ये दिले आहे असं होणार नाही. पण जर तसं झालं असेल तर समजायचा तो दिवस तुम्हा लोकांचा आहे आणि विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्ही या ठिकाणी बघू शकता. रेकॉर्डेड लेक्चर आहे त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्ट रिपीट न सांगता तुम्ही ते रिपीट बघू शकता, एवढं मात्र नक्की. याच प्रश्नाला मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर मांडलंय. प्रश्न तोच आहे पण आता प्रश्नामध्ये काय म्हणले बघा परत एकदा. टोटल पॉप्युलेशन जी आहे ती 20,000 आहे. त्याच्यामध्ये आपल्याला क्लिअरली दिले की मेल पॉप्युलेशन 6% इन्क्रीज झाली आहे आणि फिमेल पॉप्युलेशन जी आहे ती 12% इन्क्रीज झाली. बट राईट नाऊ राईट हिअर ओव्हरऑल दोघांचा मिळून जो रिझल्ट दिलाय ना तो रिझल्ट यू कॅन सी इथं, तो रिझल्ट आपल्याला इथं नंबरमध्ये दिलाय की सर मेल पॉप्युलेशन जरी 6% वाढली आहे, फिमेल पॉप्युलेशन जरी 12% वाढली आहे, पण ओव्हरऑल पॉप्युलेशन मात्र जी 20,000 होती ती 21,500 झाली आहे. म्हणजे असं म्हणायला हरकत नाहीये की सर इथं पॉप्युलेशन जी आहे ती 1,500ने वाढलेली आहे. बरं मग सर आता अशा टाईपचा फॉर्मॅट जर आला तर काय करायचं? लक्ष द्या. नो नीड टू वरी हिअर. बघा इथं मेलचा ग्रुप आहे, त्याच्यानंतर इथं परत एकदा फिमेलचा ग्रुप आहे. सर मेल पॉप्युलेशन 6%ने वाढली हे क्लिअरली दिलंय. त्याच्यानंतर फिमेल पॉप्युलेशन जी आहे ती 12%ने वाढली, क्लिअरली दिलंय. हा इथे एक छोटंसं एक्स्ट्रा काम आपल्याला या ठिकाणी करावं लागेल की सर हे जे 1500 वाढलेत म्हणजे 1500 जे इन्क्रीज झाले ते कोणावर इन्क्रीज झाले? 20,000वर इन्क्रीज झाले. तर माझी जी क्वेश्चन म्हणजे ॲलिगेशनची जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट मला सांगते पर्सेंटेज पाहिजे. तर हे 2 झिरो जे आहे 100 बरोबर गेले, हे 2 झिरो याच्या बरोबर गेले, तर 15/2 जर म्हणलं तर सर ओव्हरऑल जो इन्क्रीज झाला इथं तो किती टक्के झालाय? 7.5% झालाय. बस तो 7.5 आपल्याला या ठिकाणी पुट करायचा आणि त्याच्यानंतर जस्ट गेट द डिफरन्स ऑफ दिस. 12 मधून 7.5 गेले तर किती? 4.5 उरतात. त्याच्यानंतर इथं जर बघितलं आपण तर 7.5 मधून जेव्हा 6 जातात तेव्हा 1.5 उरतात. म्हणून मी डेसिमल रिमूव्ह करून याला 15 1 15 आणि 15 त्रिक 45 म्हणजे या रेशोमध्ये मला ॲज युजल जे 20,000 लोक आहेत ते आपल्याला वाटायचे आहेत, ज्यांचे मला 3 आणि 1 4 तुकडे करायचा. एक तुकडा किती झालाय? तर 5,000 या ठिकाणी झालाय. म्हणजे फिमेल पॉप्युलेशन आपल्याला मिळालंय सर 5 1 5 आणि मेल पॉप्युलेशन जर विचारली तर 5 त्रिक 15. अशा पद्धतीने हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतं. लक्षात ठेवा, ट्रस्ट मी, दिस इज द सिम्पलेस्ट मेथड टू सॉल्व दिस काइंड ऑफ क्वेश्चन्स. म्हणजे इथं जर आपण बघितलं की सर मी एक्स घेणार, मेलला मग मी एक्स मानणार, फिमेलला वाय मानणार, या काइंड ऑफ क्वेश्चन्समध्ये जाऊ नका. फक्त हाच प्रश्न मी रिपीट का केला लक्षात ठेवा. याच्या अगोदर जे मी घेतलं होतं इथं मेल पॉप्युलेशन पर्सेंटेजमध्ये, फिमेल पॉप्युलेशन पर्सेंटेजमध्ये आणि दोघांचा रिझल्ट पर्सेंटेजमध्ये दिला होता. पण तो प्रश्न नेहमी तसा विचारला जाईल जरुरी नाहीये. तर तो प्रश्न जर असा विचारला गेला की सर एखादा नंबर जर आला तर त्या नंबरला आपल्याला एक अशा प्रकारे पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करून विथ द सेम मॅनर आपण या ठिकाणी येऊ शकतो आणि विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स आपण या एलिगेशन मेथडने हा प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. रेकॉर्डेड लेक्चर मी नेहमी सांगणार तुम्हाला, रेकॉर्डेड लेक्चर आहे, तुम्ही रिपीट या ठिकाणी बघू शकता. सर पुढचा जो प्रश्न आहे आपल्या समोर तो काय? संजना ऑब्टेन 95% ऑफ द मार्क्स इन फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ. आता संजना नावाची जी विद्यार्थिनी आहे तिला पहिल्या 3 सब्जेक्टमध्ये म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमध्ये तिला 95% मार्क मिळाले. ओके, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर जो दुसरा एक ग्रुप ऑफ द सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये तिला 225 मार्क्स मिळालेले आहेत. हे कुठे? सोशल सायन्स, इंग्लिश आणि हिंदीमध्ये. म्हणजे पहिल्या 3 सब्जेक्टचे पर्सेंटेज दिलेले आपल्याला 95, पुढच्या 3 सब्जेक्टचे मार्क दिलेले आहे आपल्याला 225. बरं, पुढे काय सांगितले गेले? इफ द मॅक्झिमम मार्क्स वन कॅन ऑब्टेन इन ईच ऑफ द सब्जेक्ट इज 100. म्हणजे जेवढाही परीक्षांचा पेपर या ठिकाणी दिला गेलाय, जेवढाही एक्झाम त्या मुलीने दिली आहे तो प्रत्येक पेपर 100 मार्काचा आहे. आता असं जर असेल तर आपल्याला संजनाला ओव्हरऑल किती पर्सेंटेज मिळाले असा प्रश्न आपल्याला विचारलाय. लक्षात ठेवा, या प्रश्नामध्ये संजनाला मिळालेले पर्सेंटेज विचारले. तर लक्षात घ्या इथं प्रश्न कसा डील करणार. इथं पहिला ग्रुप आहे, त्याच्यानंतर दुसरा ग्रुप आहे. मग तू म्हणणार सर इथं नेमके कुठले ग्रुप आहेत? तर पहिल्या 3 सब्जेक्टचा एक ग्रुप आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या 3 सब्जेक्टचा एक ग्रुप आहे. तर पहिल्या जो 3 सब्जेक्टचा ग्रुप आहे तो 300 पैकी आहे. ओके, 100 मार्कासाठी आहे म्हणजे 300 पैकी आहे, त्याच्यानंतर 300 पैकी आहे. सो माय डिअर स्टुडंट्स,
आपण याला क्लिअरली 1:1 असं जरी लिहून घेतलं तरी चालेल, कारण पहिला ग्रुप पण 300 मार्क्सचा आहे आणि दुसरा ग्रुप पण 300 मार्क्सचा आहे. बरं, पहिल्या ग्रुपमध्ये तिला किती टक्के मार्क मिळाले, तर सर 95% मार्क या ठिकाणी मिळालेले आहेत. बरं, दुसऱ्या ग्रुपमध्ये किती मार्क मिळाले, तर लक्षात ठेवा दुसऱ्या ग्रुपमध्ये 225 मार्क मिळाले. बरं, 225 मार्क मिळाले, किती पैकी मिळाले, तर 300 पैकी मिळाले. 2 0 तसे 100 बरोबर गेले. 3 7 21 आणि 3 5 15, म्हणजे जो दुसरा ग्रुप आहे त्या दुसऱ्या ग्रुपमध्ये संजनाला 75% मार्क मिळाले. आपल्याला विचारलंय तिला ओव्हरऑल किती टक्के मार्क मिळालेले आहेत. आता लक्षात घ्या, हा असा प्रश्न आहे की या प्रश्नामध्ये आपल्याला ॲलिगेशनचा सेंटर काढायचा आहे. याच्या अगोदरचे दोन प्रश्न आपण बघितले, त्याच्यामध्ये इथलची व्हॅल्यू आणि इथलची व्हॅल्यू दिलेली असायची, या दोन व्हॅल्यू दिलेल्या असायच्या. ही व्हॅल्यू आपल्यासाठी ब्लँक होती. आता ह्या वेळेला काय झालं, ही व्हॅल्यू दिलेली आहे, ही व्हॅल्यू दिलेली आहे. या व्हॅल्यू पण आपल्याला ऑलरेडी माहिती, कारण 300:300 होता, म्हणजे इट इज 1:1 झालाय. आता आपल्याला सेंटर विचारलाय. आता क्लिअरली लक्षात घ्या, वेअर इन द ॲलिगेशन हाऊ टू कॅल्क्युलेट द सेंटर. दिस इज द अगेन मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. एक युनिव्हर्सल क्वेश्चन या ठिकाणी बहुधा बऱ्याच विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी अडकताना पाहिलेले. हा डाऊट जो आहे तो नेहमी कॅरी करत असतात की सर हाऊ टू कॅल्क्युलेट सेंटर इन ॲलिगेशन. तर आजचं जे रेकॉर्डेड लेक्चर आहे, ह्या रेकॉर्डेड लेक्चरमध्ये तुम्ही रिपीट अँड रिपीट या गोष्टी बघू शकता आणि रिपीट अँड रिपीट बघून तुमची ती कन्सेप्ट जी आहे ती या ठिकाणी क्लिअर करू शकता, एवढं मात्र नक्की. तर सर हाऊ टू कॅल्क्युलेट सेंटर, सेंटर कसा काढायचा हे जर आपल्याला बघायचं असेल तर लक्षात ठेवा, हे जे वरचे दिलेले 2 नंबर आहेत ना, यांची वजाबाकी करायची आपल्याला. म्हणजे सर 95 मधून जर 75 गेले तर खाली किती उरतात, 20 उरतात. आणि सर हे जे रेशो आहेत ना खाली आपल्याला मिळालेले, यांची आपल्याला ॲडिशन करायची आहे. 1 आणि 1 किती होतात, 2 होतात. सर 20/2 जर केलं तर मला एका युनिटची व्हॅल्यू 10 मिळते. ती व्हॅल्यू इथं ठेवायची, कारण हे 10 1 10 इथं ठेवले आणि इथं पण 10 1 10 इथं ठेवले, कारण इथं दोन्ही बाजूला रेशो सारखा आहे. याचा अर्थ असा असतो 95 पेक्षा 10 ने कमी आणि 75 पेक्षा 10 ने जास्त. म्हणजे दोन्ही केसेसमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला 85% ऑफ द मार्क जे आहे प्रियंकाला ओव्हरऑल या ठिकाणी मिळालेले आहे. हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. लक्षात ठेवा, या प्रश्नामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण डिस्कस केलाय, तो म्हणजे काय, सर इन ॲलिगेशन हाऊ द सेंटर इज गोइंग टू बी कॅल्क्युलेट. सेंटर कसा कॅल्क्युलेट करायचा असतो, तर मी इथं पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं आहे की वरचे दिलेले जे नंबर आहेत त्यांची डिफरन्स जो येतो तो डिफरन्स इथं लिहायचा आहे. आणि हे जे ऑब्झर्वेशन, नंबर ऑफ ऑब्झर्वेशनचे जे रेशोज आहेत 1+1, या दोघांची ॲडिशन आपल्याला बॉटमला लिहायची आहे. आणि याचा जो रिझल्ट आपल्याला मिळतो तो या ऑब्झर्वेशन बरोबर कम्पेअर करायचा. 10 1 10 10 1 10. इथं ऑब्झर्वेशन सारखेच असतील, जरूर नाही, प्रत्येक वेळेला वेगळे असतील. इथं 3 असतात 10 3 30 केला असता, इथं 2 असतात 10 2 20 केला असता, पण इथं नंबर ऑफ ऑब्झर्वेशन सेम असल्यामुळे 10 1 10 10 1 10 अशा पद्धतीने. आणि सेंटर ॲलिगेशन, सेंटर काढत असताना, ॲलिगेशन मधला सेंटर काढत असताना कुठली एक बाजू सॅटिस्फाय करायची, दोन्ही बाजू सॅटिस्फाय करत बसायची गरज नसते. कारण कुठली एक बाजू जरी सॅटिस्फाय झाली तर दुसरी बाजू आपली ऑटोमॅटिक सॅटिस्फाय होतेच, ती चेक करायची गरज नसते. दिस इज ऑल्सो द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ओव्हर हिअर टू बी रिमेंबर, हे लक्षात ठेवा. चला सर पुढे जातोय. वी आर टेकिंग सम ऑफ द मोर एक्झाम्पल फॉर दिस. मी जवळपास 11 एक्झाम्पल्स या ठिकाणी कव्हर करणार आहे. त्यातले जवळपास 3 एक्झाम्पल, 12 एक्झाम्पल असतील आज, त्यातले 3 एक्झाम्पल या ठिकाणी झालेले आहेत. पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा. इन अ टेस्ट कन्सिस्टिंग 75 क्वेश्चन्स कॅरिंग 1 मार्क इच. एक टेस्ट आहे तुमची 75 प्रश्नांची, 75 प्रश्न 75 मार्कासाठी, म्हणजे प्रत्येक प्रश्न एका मार्कासाठी आहे. त्याने सांगितलंय की जो सतीश नावाचा जो विद्यार्थी आहे, सतीश आन्सर 75% ऑफ द फर्स्ट 40 क्वेश्चन्स. आता त्याने काय केलं, हे जे 75 प्रश्न आहे हे 2 ग्रुपमध्ये वाटले. बघा, ॲलिगेशनमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा असतो की आपल्याला ग्रुप्स पाहिजे, 2 ग्रुप पाहिजे. मग आता पहिला जो ग्रुप आहे, फर्स्ट ग्रुप ऑफ द क्वेश्चन असं लिहितो मी, आणि त्याच्यानंतर सेकंड ग्रुप ऑफ द क्वेश्चन लिहितोय. 75 पैकी पहिल्या ग्रुपमध्ये त्याने 40 प्रश्न घेतले, म्हणजे ऑब्विसली जो दुसरा ग्रुप आहे त्या दुसऱ्या ग्रुपमध्ये किती प्रश्न राहिले, 35 प्रश्न राहिले. त्याचं म्हणणं असं आहे की सर या 40 प्रश्नांपैकी किती टक्के, तर 75% प्रश्नांची उत्तरं त्याने दिली. म्हणजे सर पहिल्या ग्रुपचा रिझल्ट मला या ठिकाणी मिळाला आहे की बाबा रे, इथं 75% प्रश्नांची उत्तरं त्याने दिलेली आहे. ओके, सो प्रश्न पुढे म्हणतोय व्हॉट अप्रॉक्सिमेटली. आता हा शब्द पण या ठिकाणी आहे अप्रॉक्सिमेटली, म्हणजे याचं उत्तर जे आहे एक्झॅक्ट येणार नाही, आपल्याला जवळपास काढायचं आहे. अप्रॉक्सिमेशनच्या बाबतीत आयडिया आपल्याला सगळ्यांना ऑलरेडी आहे. तर सर व्हॉट अप्रॉक्सिमेटली पर्सेंट, सर व्हॉट अप्रॉक्सिमेटली पर्सेंट द अदर 35 क्वेश्चन, म्हणजे या 35 प्रश्नांपैकी जवळपास किती टक्के प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यावी लागतील की ओव्हरऑल माझा पर्सेंटेज जो आहे तो 80% झाला पाहिजे. होल एक्झामचा पर्सेंटेज जो आहे तो माझा किती झाला पाहिजे, 80% झाला पाहिजे, असं मला या ठिकाणी विचारलंय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे डेफिनेटलीच 2 ग्रुप आहे, त्यांचे सेपरेट रिझल्ट आहे, दोघांचा कॉम्बो रिझल्ट आहे, नंबर ऑफ क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. तर अशा टाईपचे प्रश्न सॉल्व्ह करत असताना आपल्याला आता कसं डील करता येईल बघा, की सर इथं जर बघितलं तर 40 आणि 35 ला आपण 5 ने भाग दिला तर 5 7 35 आणि 5 8 40 या ठिकाणी झाले. सर यांच्यातला डिफरन्स 5 येतो. आता मला एवढं माहिती आहे की 80 पेक्षा इकडचा नंबर, 80 पेक्षा जो इकडचा नंबर आहे तो जर समजा
80 पेक्षा इकडचा नंबर जो दिलाय तो जर समजा स्मॉल असेल तर डेफिनेटली इकडे जाताना मायनस झालाय, तिकडे जाताना तो काय होणार, प्लस होणार, एवढं मात्र नक्की. मग सर हा 7 म्हणजे 5 असेल तर 8 म्हणजे किती, एवढं फक्त एकदा काढून घ्यायचं की सर 7 म्हणजे जर 5 असेल तर 8 म्हणजे किती. अशा पद्धतीने जर आपण गेलो तर लाईक 8 पंचे 40/7 जर केलं सर तर 7 5 35 होतात, 5 उरले 7 7 49 आणि 7 1 7. तर सर याची व्हॅल्यू जी मिळते मला ती 5.71 मिळते. आता इकडे जाताना जर बघितलं आपण तर 80 पेक्षा हा नंबर 5 ने कमी आहे, तर 80 पेक्षा इकडचा नंबर 5.71 ने जास्त पाहिजे. म्हणून सर 85.71% एवढे मार्क जे आहे तर ते सेकंड ग्रुप ऑफ द क्वेश्चन मधले त्याला सॉल्व्ह करावे लागतील मिस्टर सतीश याला. त्यावेळेस त्याचे ओव्हरऑल पर्सेंटेज जे आहे ते 80 होईल. मग आता अप्रॉक्सिमेटली म्हणल्यामुळे आपल्याला 85.71 ला डेफिनेटली आपण किती पर्सेंट म्हणणार, 86% म्हणणार. म्हणजे याचा अर्थ असा आहे सर की उरलेल्या 35 प्रश्नांपैकी आपल्याला 86% प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी द्यावी लागतील, तेव्हा मला एंटायर टेस्टमध्ये 80% मार्क या ठिकाणी मिळतील. लक्षात ठेवा, हा खालचा जो बॉटम मी या ठिकाणी डील केला याच्यावर लक्ष द्यायचंय. रेकॉर्डेड लेक्चर आहे, कशा पद्धतीने डील झालंय याच्यावर प्लीज करून फक्त लक्ष ठेवा की 7 म्हणजे 5 तर 8 म्हणजे किती. याचा रिझल्ट मला मिळाला आहे सर 5.71, म्हणजे याच्यापेक्षा तो तेवढ्याने जास्त पाहिजे. 80 + 5.71 इट इज 85.71. अशा पद्धतीचं हे कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी करता येईल. चला पुढे जातोय सर. सम ऑफ द मोर क्वेश्चन वी आर डीलिंग विथ, म्हणजे तुमची जी कन्सेप्ट आहे ती या ठिकाणी आज 100% क्लिअर होणार, एवढं मात्र नक्की. आजचं लक्षात ठेवा, हे आजचं आपलं पहिलं लेक्चर आहे. आता ही सिरीज ऑफ द लेक्चर आपली 1 बाय 1 चालू राहणार आहे. बट रिमेंबर वन थिंग, द अप्रिशिएशन फ्रॉम युअर साइड इज व्हेरी मच इम्पॉर्टंट ओव्हर हिअर. अदरवाइज त्याच्याशिवाय यू आर नॉट सपोज टू गेट दिस. ओके, देन इन अ मिक्सचर ऑफ द मिल्क अँड वॉटर. आता हा तुम्हाला वाटेल की सर मिल्क आणि वॉटरला म्हणजे हे काय मिक्सचर अलिगेशनचा क्वेश्चन आहे का? नाही, हा पण पर्सेंटेजचाच प्रश्न या ठिकाणी बघायला मिळतो की सर इन अ मिक्सचर ऑफ द मिल्क अँड वॉटर द प्रपोर्शन ऑफ द वॉटर बाय वेट जे आहे ते 75% असेल. म्हणजे तुमच्याजवळ जेवढंही मिक्सचर असणार आहे, किती लिटरचं मिक्सचर आहे, किती ml चं मिक्सचर आहे ते सध्या प्रश्नात समजलेलं नाहीये. फक्त जेवढंही असेल त्याच्यापैकी 75% जे आहे ते पाणीच असणार आहे. ओके, मग आपल्याला इथून पुढे कळालं की सर माझ्याजवळ क्वांटिटी किती आहे, सध्या 60 ग्रॅम ऑफ द मिक्सचर आहे, ज्याच्यामध्ये जर मी 15 ग्रॅम ऑफ द वॉटर जर ऍड केलं तर व्हॉट वुड बी द पर्सेंटेज ऑफ द वॉटर. ओके, त्याच्यामध्ये व्हॉट वुड बी द पर्सेंटेज ऑफ द वॉटर इन रिझल्टिंग मिक्सचर असं इथे या ठिकाणी पाहिजे की जे रिझल्टिंग मिक्सचर आपलं या ठिकाणी तयार होतंय त्याच्यामध्ये मग आपल्याला विचारलंय व्हॉट वुड बी द पर्सेंटेज ऑफ वॉटर, असा प्रश्न आपला आहे. बरं, मग तुम्ही म्हणणार सर याच्यात 2 ग्रुप आहेत का? नक्कीच ग्रुप आहे. बघा 2, फर्स्ट क्वांटिटी, त्याच्यानंतर इथं आहे सर सेकंड क्वांटिटी. आता फर्स्ट क्वांटिटी जी आहे, फर्स्ट क्वांटिटी किती दिली आपल्याला तर 60 ग्रॅम दिलेली आहे. बघा 60 ग्रॅम आहे. आणि सेकंड क्वांटिटीमध्ये आपण पाणी किती ऍड करतोय तर 15 ग्रॅम ऍड करतोय. म्हणजे बॉटमला आपल्याला ज्या नंबर ऑफ क्वांटिटीज आहेत त्या क्वांटिटी ऑलरेडी माहीत आहे. पण लक्षात ठेवा सर ॲलिगेशन इज व्हेरी मच इझी. ॲलिगेशन हे खूप इझी आहे. ॲलिगेशनने प्रश्न खूप फास्ट सॉल्व्ह करता येतात. पण त्याच्यात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर आपल्याला सर कुठली वस्तू, कुठला पॉईंट कुठे ठेवायची, कुठली व्हॅल्यू कुठे पुट करायची हे मात्र समजलं पाहिजे. आता इथं काय झालं माहिती का, काय म्हटलं तर 15 ग्रॅम ऑफ द वॉटर इज गोइंग टू बी ॲडेड. आता माझ्याकडे 2 चॉईसेस आहे. इथं मी पर्सेंटेज पुट करताना इथं मिल्कचे ठेवू शकतो, वॉटरचे ठेवू शकतो. मग हे आपल्याला कसं कळायचं की सर नेमकं मी इथं पर्सेंटेज जे आहे ते पर्सेंटेज कशाचे ठेवले पाहिजे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मी नेहमी विद्यार्थ्यांना हे सांगतो की जी क्वांटिटी बदलतीये किंवा जी क्वांटिटी ऍड केली जाते शक्यतो आपण त्याचा विचार या ठिकाणी करायचा आहे. तर मला सांगा या प्रश्नामध्ये नेमकं ऍड कोण होतंय, वॉटर ऍड होतंय. मग सर जर वॉटर ऍड होत असेल तर आपल्याला इथं पहिल्या ग्रुपचा वॉटरचा पर्सेंटेज, त्याच्यानंतर इथं पण दुसऱ्या ग्रुपमध्ये पण वॉटरचा पर्सेंटेज, आणि विचारताना पण आपल्याला वॉटरचाच पर्सेंटेज विचारलाय. म्हणून आपलं जे मेन टार्गेट आहे तर ते टार्गेट इथं या ठिकाणी काय असलं पाहिजे तर आपण पर्सेंटेज वॉटरचे पुट करायचे. मग सर पहिल्या 60 मध्ये आपल्याला क्लिअरली सांगितलंय की सर इथं 75% काय आहे तर 75% पाणी आहे. ओके सर, नो प्रॉब्लेम. बरं, मग पुढे आपल्याला इथे विचारले आता 15 ग्रॅम जर मी पाणी ऍड करतोय, सो टेल मी वन थिंग, पाण्यामध्ये पाणी किती टक्के असणार आहे, वॉटरमध्ये वॉटर किती टक्के असणार आहे, 100% असेल. तर इथलचा जो रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे हा 100% आहे. आणि माय डिअर स्टुडंट आपल्याला सेंटर विचारलेला आहे परत एकदा. तर लक्षात ठेवा सेंटर कसा कॅल्क्युलेट करायचा, आपण मागच्या प्रश्नात बघितलाय. यांचा रेशो काढून घ्यायचा, 15 × 15 आणि 15 × 60. आणि कसा सेंटर काढतो आपण, यांच्यातला डिफरन्स काढा, किती आलाय 25 आलाय, डिवायडेड बाय यांची ऍडिशन करा, यांची ऍडिशन किती झाली आहे 5 झालेली आहे. मग सर रिझल्ट काय मिळाला
मिळाला 5, म्हणून सर 5 1 5 इथं 5 मिळाले आणि 5 चोक 20 इथं 20 मिळाले. तर ह्या बाजूला 20 ने कमी आणि ह्या बाजूला 5 ने जास्त, म्हणजे लगेच आपल्याला रिझल्ट मिळाला सर की जेव्हा या दोघांना एकत्र केलं जाईल तेव्हा रिझल्टंटमध्ये 80% पाणी जे आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळेल. म्हणून ऑप्शन नंबर सी हे आपलं उत्तर या ठिकाणी आहे. बघा इतक्या सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला हे ॲलिगेशनचा जो काही चॅप्टर या ठिकाणी आहे किंवा ॲलिगेशन फॉर्मॅटचे जे क्वेश्चन्स आहेत ते या ठिकाणी सॉल्व्ह करता येतात. एकदम क्रिस्टल क्लिअर रेकॉर्डेड लेक्चर आहे. रिपीट अँड रिपीट बघा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा की हाऊ टू कॅल्क्युलेट सेंटर इन ॲलिगेशन. सेंटर कॅल्क्युलेट कसं करायचं ॲलिगेशनमध्ये त्याचा एक सुंदर फॉर्मॅट मी या ठिकाणी सांगितलं आहे की वरच्या नंबरचं सबट्रॅक्शन करा आणि बॉटमला जे ऑब्झर्वेशन्स आपल्याला मिळाले यांची ॲडिशन करा आणि त्यांचा रिझल्ट जो मिळतो तो रिझल्ट या रेशो बरोबर कम्पेअर करा. 5 1 5 5 चोक 20 मोठा नंबर होता म्हणून रिटर्न येताना मायनस होणार. कितीने मायनस झालाय तर सर 20 ने मायनस झालाय म्हणून 100 मधून 20 गेले 80 आणि इकडे जाताना प्लस होणार. 75 मध्ये 5 ऍड केले तर किती झाले 80. ॲट एनी कॉस्ट आपलं उत्तर या ठिकाणी 80 असणार आहे. पुढे आलोय सर, पुढचा प्रश्न काय म्हणतो बघा. The wheat sold by the grocer contain the 10% low quality wheat. आता एक धान्य विक्रेता जो आहे तो धान्य विक्रेता ज्या पद्धतीचे गहू विकतो ते गहू विकत असताना तो कस्टमरला जरी सांगतोय की चांगल्या क्वालिटीचे आहे पण त्यात त्याने 10% जे आहे तर लो क्वालिटीचे गहू जे आहे ते या ठिकाणी ऍड केलेले आहेत. ओके, म्हणजे जेवढी क्वांटिटी त्याच्याजवळ असेल 10 किलो 20 किलो 10 क्विंटल 20 क्विंटल किती असेल त्याच्यामध्ये तो 10% लो क्वालिटी मिक्स करतो. एवढंच मला आतापर्यंत कळालेलं आहे. बरं, मग व्हॉट क्वांटिटी ऑफ द गुड क्वालिटी व्हीट. आता लक्षात ठेवा तो कुठल्या क्वालिटीचे तर गुड क्वालिटीचे गहू त्याला किती ऍड करावा लागेल कशात 150 kg. म्हणजे मला पहिला मुद्दा आता कळालाय की त्या दुकानदाराजवळ सध्या 150 किलो एवढे गहू आहे आणि डेफिनेटली या 150 किलोमध्ये 10% लो क्वालिटीचे आहे. बरं, तर त्याने सांगितलं की या 150 किलोमध्ये चांगल्या क्वालिटीचे किती गहू त्याला ऍड करावे लागतील की जेणेकरून जो लो क्वालिटीचा जो काही पर्सेंटेज आहे जो पूर्वी त्याने 10% सांगितलेला आहे बघा इथं हा 10% जो आहे हा 10% 5% जर करायचा असेल तर चांगल्या क्वालिटीचे किती गहू ऍड करावे लागतील. आता लक्षात ठेवा जसं मी मागच्या प्रश्नात सांगितलं तर वॉटर 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 तसं इथं आपण काय ऍड करतोय गुड क्वालिटीचे गहू ऍड करतोय. म्हणून आपल्याला पर्सेंटेज जे टार्गेट करायचे ना ते गुड क्वालिटी आणि गुड क्वालिटीचे या ठिकाणी आपल्याला करावे लागेल. हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. तेव्हा आपल्याला चांगल्या क्वालिटीचे किती गहू तो ऍड करतोय ते आपल्याला या ठिकाणी मिळेल. बरं, मग सर आता फर्स्ट क्वांटिटी आहे त्याच्यानंतर सेकंड क्वांटिटी आहे. आता फर्स्ट क्वांटिटी जी आहे ती 150 kg ची आहे हे आपल्याला ऑलरेडी दिलंय. त्यांनी आपल्याला हेच विचारलंय की सर सेकंड क्वांटिटी किती किलोची असेल आणि आपलं ठरलंय की आपल्याला गुड क्वालिटीचे पर्सेंटेज घ्यायचे. ओरिजिनलमध्ये त्यांनी सांगितलंय 10% लो क्वालिटी आहे म्हणजे ॲज युजली तर 90% जे आहे ते काय झाले चांगल्या क्वालिटीचे झाले. जसं मागच्या प्रश्नात आपण बघितलं वॉटरमध्ये वॉटर किती टक्के असतं 100%, तसे गुड क्वालिटीमध्ये गुड क्वालिटी किती टक्के असतं तर 100% असतं असं त्यांनी म्हणलंय. मग गुड म्हणजे सेंटरमध्ये पण काय घेणार आपल्याला गुड घ्यावा लागेल. त्यांनी सांगितलंय की लो क्वालिटी जर रिझल्टंटमध्ये 5 होत असेल तर नक्कीच जी गुड क्वालिटी आहे ती किती होणार आहे 95 होणार आहे. सर 100 मधून 95 गेले तर 5 उरतात आणि 95 मधून 90 गेले तरी 5च उरतात. ह्या 5ची व्हॅल्यू जर 150 kg असेल तर ह्या 5ची व्हॅल्यू पण डेफिनेटलीच किती असणार आहे 150 kg असणार. माय डिअर स्टुडंट विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स यू कॅन सॉल्व दिस. हा प्रश्न तुमचा या ठिकाणी सॉल्व झालेला आहे. तुम्हाला सांगतो तुम्ही जर स्वतःसाठी ह्या वेळी जर या प्रश्नांकडे बघण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला सांगतो तुम्हाला 10 सेकंदाच्या आत या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी काढता येईल. हे सगळे जे प्रश्न आहे पार्ट 1 मधले हे प्री लेवलचे क्वेश्चन्स मी तुमच्या समोर घेतोय. जर एकदा ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली तर पुढचे येणारे जे अपकमिंग लेक्चर्स मी घेणार आहे याच्यावर ते मेन्स लेवलचे क्वेश्चन घेणार आहे जे व्हेरिएबल बेस असतात पण तरी ॲलिगेशनने सॉल्व्ह केले जातात. असे प्रश्न मी जेव्हा घेईल तेव्हा तुम्हाला क्लिअरली लक्षात येईल की सर ॲलिगेशन किती इम्पॉर्टंट आहे आणि किती महत्त्वाचा पोर्शन या ठिकाणी तो आहे. चला सर पुढचा प्रश्न आपण घेतोय परत एकदा. 16 चिल्ड्रन्स आर टू बी डिवायडेड इंटू द 2 ग्रुप्स. ए ग्रुप आणि बी ग्रुप आहे. 16 लोकांना 2 ग्रुपमध्ये वाटलं. लक्षात ठेवा परत एकदा पहिल्या ग्रुपमध्ये 10 लोक आहे दुसऱ्या ग्रुपमध्ये 6 लोक आहे. त्याच्यात क्लिअरली दिलंय की जो ए ग्रुप आहे ग्रुप ए जो आहे त्याच्यात त्यांचं जे काही ॲव्हरेज आपल्याला दिलंय काय दिलंय तर द ॲव्हरेज पर्सेंट मार्क्स ऑब्टेन बाय द चिल्ड्रन ऑफ द ग्रुप ए 75 आहे. त्याच्यानंतर ॲव्हरेज पर्सेंट ऑफ द मार्क्स ऑफ ऑल द 16 76 म्हणजे दोघांचे मिळून जर 76 असेल तर आपल्याला ग्रुप बी बद्दल विचारले गेलेले. परत एकदा इथं रिपीट करतो मी बघा. सर इथं दिलं आपल्याला ग्रुप ए हा आपला पहिला ग्रुप आहे. त्याच्यानंतर इथं दिलं आपल्याला ग्रुप बी. आता ग्रुप ए मध्ये टोटल 10 लोक आहेत आणि त्याच्यानंतर ग्रुप बी मध्ये जे आहे ते टोटल 6 लोक आहेत. हे क्लिअर दिले आपल्याला. पहिल्या 10 लोकांचा ॲव्हरेज आपल्याला या ठिकाणी ऑलरेडी दिलेलं आहे की सर 75 आहे. तुम्ही बघू शकता की ग्रुप ए चा ॲव्हरेज आपल्याला 75 दिलंय आणि दोघांचं मिळून जे ॲव्हरेज आहे ते आपल्याला 76 या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्याला ग्रुप बी चं ॲव्हरेज विचारलेलं आहे. अशा पद्धतीने जर आपण बघितलं सर यांच्यातला डिफरन्स 1 येतो.
येतो. सो व्हेरी सेम की सर 6ची व्हॅल्यू जर 1 असेल तर या 10ची व्हॅल्यू किती, जर असा आपण या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय केलं, सो 10/6 आपण केला तर 1.6666 याचा रिझल्ट आपल्याला मिळेल. तरी 1.67 या ठिकाणी आपण घेतलाय की सर 1.67. मग सर इकडे जाताना जर आपण बघितलं तर हा आकडा मायनस झालाय, सो डेफिनेटली इकडे जाताना काय करणार तो प्लस होणार. मग 76 आणि 1 किती होतात, तरी ते मिळाले सर आपल्याला 77.66. या 77.66ला 77 फॅक्टोरियल 2/3 असं आपण या ठिकाणी म्हणणार. आणि 77 फॅक्टोरियल 2/3 77 फॅक्टोरियल सॉरी 76 आणि 77 77 फॅक्टोरियल 2/3 आहे. इथं थोडंसं प्रिंटिंग एरर झालंय, 76 झालंय या ठिकाणी. तर सर 77 फॅक्टोरियल 2/3% असा आपल्याला रिझल्ट या ठिकाणी मिळेल, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर बघा लक्षात ठेवा, इथं जर बघितलं आपण इथं 1 ने कमी झाला होता, 6 म्हणजे 1 तर 10 म्हणजे किती, तर इथं जर आपण बघितलं तर 2×5 = 10 2×3 = 6 त्याचा नक्कीच याचा रिझल्ट 1.67 येतो. 76 पेक्षा 1 ने कमी तर 76 पेक्षा 1.67 ने जास्त, म्हणून 77.2/3 म्हणजे 77.66 असं उत्तर आपलं या ठिकाणी मिळेल. थोडासा प्रिंटिंग एरर या ठिकाणी झालाय. ऑप्शन उत्तर तुमचं जे आहे ते लक्षात ठेवा, 77 फॅक्टोरियल 2/3 आहे. रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे तुम्ही रिपीट अँड रिपीट या ठिकाणी बघू शकता. सर पुढचा प्रश्न काय, फ्रेश चेरी. आता चेरी जवळपास सगळ्यांना माहित आहे, फ्रेश चेरीमध्ये चेरीज असेल वॉटरमेलन असेल याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त असतं. इथं सांगलं की जर फ्रेश चेरी जर तुमच्याकडे असेल त्याच्यामध्ये 99% वॉटर असणार आहे. 99% वॉटर असेल, फक्त 1% त्याच्यामध्ये सॉलिड कंटेंट असणार आहे. ओके, सपोज यू आर हॅव्हिंग 1 kg ऑफ द फ्रेश चेरी. आता आपल्याला एवढं कळालं की सर माझ्याजवळ सध्या किती आहे, तर 1 kg आहे, म्हणजे टोटल माझ्याजवळ 1000 ग्रॅम जी आहे ती फ्रेश चेरी आहे, ज्याच्यामध्ये मला असं सांगण्यात आलं की 99% पाणी आहे आणि 1% जे आहे तर त्याच्यामध्ये सॉलिड कंटेंट आहे. मग मी काय केलं, ही चेरी थोडा वेळ उन्हात वाळवली, एप्रिल मेचं ऊन असेल त्याच्यामध्ये आपण हिला वाळवली. वाळवल्यानंतर डेफिनेटली काही पाण्याचं, त्या चेरीमध्ये अवेलेबल असलेल्या पाण्याचं बाष्पीभवन झालं, इव्हॅपोरेशन या ठिकाणी झालं. आणि ते झाल्याच्या नंतर आता चेरीमध्ये पाण्याचं प्रमाण आता 98% झालंय. पाण्याचं प्रमाण आता 98% जर झाला असेल तर आपल्याला प्रश्न विचारलाय की सर आता सांगा जे नेट वेट ऑफ द चेरी आहे ती किती आहे. जे सुरुवातीला किती होतं, 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम होतं. आता इथं पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बाष्पीभवन जे होतं किंवा इव्हॅपोरेशन जे होतं या ठिकाणी ते कशाचं होतं, तर ते पाण्याचं होतं. म्हणजे इथं आपल्याला जे पर्सेंटेज घ्यायचे आहे किंवा ग्रुपमध्ये जे पर्सेंटेज रिझल्ट आपल्याला जो पुट करायचा आहे तो या ठिकाणी वॉटर आणि वॉटरचा घ्यावा लागेल, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सर बिकॉज मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले ना, ॲलिगेशन इज व्हेरी मच इझी, पण कुठे काय ठेवायचं हे समजण्यासाठीच मी हे लेक्चर तुमच्या समोर या ठिकाणी मांडतोय की तुम्हाला हे कळलं पाहिजे की अच्छा ओके अशा पद्धतीने डीलिंग या ठिकाणी केलं जातं. तर चला आता आपण बघूयात की सर जी पहिली क्वांटिटी आहे ती पहिली क्वांटिटी किती आहे, डेफिनेटली 1000 ग्रॅम आहे. आणि आपल्याला सेकंड क्वांटिटी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी डील करायची आहे की सेकंड क्वांटिटी काय असेल त्याच्यानुसार आपल्याला बघायचं. आता आपण ठरलंय काय की सर वॉटर आणि वॉटरचे पर्सेंटेज आपल्याला या ठिकाणी घ्यायचे. तर ओरिजिनल केसमध्ये बघा याच्यामध्ये 99% जे आहे ते या ठिकाणी काय होतं, पाणी होतं. जे बाष्पीभवन झालंय ज्या गोष्टीचं, जे इव्हॅपोरेशन झालंय ते प्युअर वॉटर होतं. तर वॉटरमध्ये वॉटर किती टक्के असतं, 100% असतं, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं गेलंय की पाण्याचं प्रमाण आता 98 झालंय, म्हणजे रिझल्टंट मध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते 98 झालंय. सर 100 मधून जेव्हा 98 जातात तेव्हा 2 उरतात आणि 99 मधून जेव्हा 98 जातात तेव्हा इथं किती उरतो, 1 उरतो. मग सर 2 ची व्हॅल्यू जर 1000 असेल तर 1 ची व्हॅल्यू किती झाली, 500 झाली. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पाणी म्हणून जे उडालंय ते किती गेलंय, तर सर ते 500 ग्रॅम गेलंय. मग आता मला सांगा त्या ठिकाणी 1000 पैकी जर 500 ग्रॅम जर उडालंय तर खाली राहिलंय किती, तर लक्षात ठेवा इथं पण आपलं जे रिमाइंडर राहिलंय किंवा जे बाकी वजन उरलंय ते आता 500 ग्रॅम आहे. म्हणून इथं आपलं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर डी असेल. दॅट्स ऑल. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. खूप इझी मेथड आहे, खूप इझिली डील केलं जातंय. पण मी क्लासमध्ये सांगतो एकदा, तुम्ही घरी गेल्याच्या नंतर प्रॅक्टिस करत नाही, सरांनी काय सांगितलं लक्षात राहत नाही, त्याच्यासाठीच हा व्हिडिओ या ठिकाणी चाललेला आहे. तर हा व्हिडिओ अशा पद्धतीने आपल्याला डील करता येतो, अशा पद्धतीने हे प्रश्न आपल्याला डील करता येतात. चला अजून पुढे जाऊयात. अजून एक 2-3 प्रश्न आपल्याला या ठिकाणी डील करायचे. अंशुल डिपॉझिटेड 2 पार्ट ऑफ द सम ऑफ 25,000 इन अ डिफरंट बँक्स ॲट द रेट ऑफ 15% per annum and 18% per annum respectively. After 1 year, in 1 year he got ₹4050 म्हणजे 4050 as a total interest. So what was the amount deposited at the rate of 18% per annum? मिस्टर अंशुल यांनी काय केलंय की एक 25,000 ही अमाऊंट जी आहे 2 स्कीम मध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे. पहिली स्कीम त्याला कितीचा रेट ऑफ इंटरेस्ट देते, पहिली स्कीम त्याला 15चा रेट ऑफ इंटरेस्ट देते, दुसरी स्कीम त्याला 18चा रेट ऑफ इंटरेस्ट देते. मात्र ओव्हरऑल त्याला 4050 मिळत आहे. तर आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की जी पहिली स्कीम आहे फर्स्ट स्कीम
त्याच्यानंतर सेकंड स्कीम. आता पहिली स्कीम त्याला कितीचा रेट ऑफ इंटरेस्ट देते? 15चा रेट ऑफ इंटरेस्ट देते. दुसरी स्कीम कितीचा रेट ऑफ इंटरेस्ट देते? 18चा देते. मग सर ओव्हरऑल किती देते हे काढणं या ठिकाणी गरजेचं आहे. मग आपल्याला पहिले काम काय करावं लागेल? सर 4050 इज एक्झॅक्टली व्हॉट पर्सेंट ऑफ दॅट? 25,000 हे आपलं इथं एक्स्ट्रा काम आहे. सर हे 2 झिरो आपले जे आहे ते 100 बरोबर गेलेत. हा झिरो याच्या बरोबर गेला. 25 एक 25 इथं 15 उरले, 25 एक 150 आणि 50 उरले, 25 दुनी 50 म्हणजे ओव्हरऑल मला 16.2% या ठिकाणी मिळत आहे. लक्षात घ्या 16.2% मिळत आहे. आता सर 18 मधून जर समजा 16.2 गेले तर डेफिनेटली या ठिकाणी 1.8 उरतात आणि सर 16.2 मधून जर 15 गेले तर इथं नक्कीच 1.2 मिळतात. पॉईंटला आपल्याला इग्नोर करायचे कन्सिडर करायचं नाहीये. म्हणून 6 दुनी 12 आणि 6 3 18. सर या 3 2 मध्ये मला डेफिनेटली किती हजार या ठिकाणी वाटायचे आहेत? 25,000चे 3 आणि 2 5 तुकडे करा. एक तुकडा या ठिकाणी मला 5,000चा मिळाला आहे. म्हणजे 5 दुनी 10,000 म्हणजे दुसऱ्या स्कीम मध्ये 10,000 आणि 5 त्रिक 15,000 म्हणजे पहिल्या स्कीम मध्ये 15,000 या ठिकाणी मी इन्व्हेस्ट केलेले आहेत. आपल्याला विचारलं 18 वाली अमाऊंट किती? तर 18 वाली अमाऊंट आहे 10,000. इन दॅट केस माझं जे उत्तर या ठिकाणी मिळालंय ते आहे सर आता 10,000. आता इथं जर तुम्ही थोडंसं बघितलं तर याच्यामध्ये पर्सेंटेज ॲज वेल ॲज कंपाऊंड इंटरेस्ट सिंपल इंटरेस्टचा पॅटर्न थोडासा बघायला मिळेल. मी अजून कंपाऊंड इंटरेस्टचे पण खूप सिंपल इंटरेस्टचे पण डिफिकल्ट काइंड ऑफ क्वेश्चन्स जे आहे ते या ठिकाणी कव्हर करून घेणं. पण सध्या आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता की ही व्हॅल्यू आपल्याला जी आहे दोघांचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला अमाऊंटमध्ये दिला होता. तर मी जसं ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय की 4,000 50 25,000च्या किती टक्के होतात तर हे टक्क्यामध्ये मला ही व्हॅल्यू मिळाली. जस्ट सपोज टू बी पुट दॅट व्हॅल्यू इन द सेंटर अँड जस्ट गेट बॅक द डिफरन्स. डिफरन्स मिळाल्यानंतर हे जे रेशो मिळाले ह्या रेशोमध्ये हे आपल्याला 25,000 वाटायचे. रेकॉर्डेड लेक्चर आहे. रिपीट तुम्ही या ठिकाणी बघू शकता. चला सर पुढचा जो प्रश्न आहे आपला पुढचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये 69 रुपीज वेर डिवायडेड अमंग द 115 ऑफ द स्टुडंट सो दॅट ईच गर्ल रिसीव 50 पैसे लेस दॅन दॅट ऑफ द ईच बॉय अँड ईच बॉय रिसीव ट्वाइस द पैसे ऑफ द ईच गर्ल रिसीव देन द नंबर ऑफ गर्ल्स इन द क्लास किती आहे? आता बघा इथं जर बघितलं टोटल 115 विद्यार्थी आहेत. या 115 विद्यार्थ्यांना जर मी पैसे वाटले तर एकूण 70 रुपये मी त्यांना वाटतोय. पण त्यांनी आज सांगितलंय की सर प्रत्येक मुलाला एका मुलीपेक्षा 50 पैसे जास्त मिळणार. अमाऊंट खूप छोटी आहे त्याच्यामुळे पैशात आहे. तर प्रत्येक मुलाला 50 पैसे जास्त मिळणार. ओके सर जस्ट होल्ड ऑन. पण पुढचं जे वाक्य आहे या प्रश्नामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो इथून चालू झालाय की सर ईच बॉय रिसीव ट्वाइस द नंबर ऑफ पैसे ऑफ द ईच गर्ल रिसीव. म्हणजे मला इथं एवढं कळालंय की सर बॉईजला गर्ल्सपेक्षा डबल पैसे मिळणार आहेत. म्हणजे मुलींना जर एक्स अमाऊंट मिळत असेल तर मुलांना किती मिळते? 2x मिळते. एवढं मला कळालंय. मग सर यांच्यातला डिफरन्स रेशोमधला किती? एक्स. आणि इथं आपल्याला क्लिअरली सांगितलं की मुलाला किती पैसे जास्त मिळत आहे? 50 पैसे. किंवा वाईस वर्सा मुलीला किती पैसे कमी मिळत आहे? 50 पैसे. मग सर एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली? तर एक्सची व्हॅल्यू मिळाली सर आपल्याला 50 पैसे. म्हणजे याच्यातून एवढं कळतंय की प्रत्येक मुलीला जे आहे तर ते 50 पैसे मिळत आहे आणि प्रत्येक मुलाला जे आहे तर तो 1 रुपया मिळतोय. हे आपल्याला एकदा लक्षात आलंय. बस आता आपल्याला इकडे टाकायचंय. सर पहिला ग्रुप कोणाचा? बॉईजचा. डेफिनेटली. दुसरा ग्रुप कोणाचा? गर्ल्सचा. डेफिनेटली. प्रत्येक मुलाला किती रुपया मिळतोय? 1 रुपया. प्रत्येक मुलीला किती मिळतोय? 50 पैसे. बरं आता दोघांना मिळून किती मिळत आहे? तर दोघांना मिळून 69 रुपीज मिळत आहे. 69 रुपीज. किती लोकांना मिळत आहे ते? 115 लोकांना मिळता आहे. मग इथं म्हणायचं सर 23 त्रिक 69 आणि 23 पाचा 15 दसे. मग 3/5 जर म्हणलं तर प्रत्येक मुलाला किंवा प्रत्येक मुलीला जेव्हा ॲव्हरेज काइंड ऑफ आपण विचार करणार तेव्हा इथं यांना किती पैसे मिळत आहे? तर 0.60 मिळत आहे. मग सर यांच्यातला डिफरन्स जर काढला आपण तर यांच्यातला डिफरन्स आपल्याला मिळतो 10 पैसे म्हणजे 0.1 असेल आणि यांच्यातला डिफरन्स जर काढला तर किती मिळतो? तर 0.4 मिळतो म्हणजे 40 पैसे. सर यांचा रेशो अल्टिमेटली 1:4 झालाय. ह्या 1:4 मध्ये मला 115 लोक वाटायचे. 4 आणि 5 जर आपण बघितलं तर सर एका युनिटची व्हॅल्यू मला 23 मिळाली. म्हणजे बॉईज किती आहे? तर 23 एक 23 आणि गर्ल्स किती आहे? तर 23 चौक 92. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी विचारलं जाणार आहे. तर हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतो. सर द नंबर ऑफ गर्ल्स किती आहे? नंबर ऑफ गर्ल्स आपल्याकडे आहे 92. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. एकदम क्रिस्टल क्लिअर असा एक प्रश्न मी तुमच्या समोर अजून या ठिकाणी ॲडिशनली मांडलेला आहे. हा एक आपल्याला लक्षात ठेवायचा. सो दिस इज द आन्सर ऑफ द क्वेश्चन की देर आर 92 गर्ल्स इन द व्हॉट वी कॅन से दॅट द क्लास ऑर व्हॉट एव्हर इट माइट बी. तर इथं हा रिझल्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. अशा पद्धतीने हे 100 पैसे म्हणा किंवा 1 रुपया म्हणा, याला 50 पैसे म्हणा, याला 60 पैसे म्हणा, यांच्यातला रिझल्ट 10 पैसे आणि यांच्यातला रिझल्ट 40 पैसे 1:4 हा रेशो जो मिळाला आहे. या 1:4 मध्ये आपल्याला हे 115 लोक वाटले. तर आपल्याला कळलं की बॉईज किती आहे? 23 आणि गर्ल्स किती आहे? तर 92 आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला जास्त या ठिकाणी मिळेल. ईच गर्ल रिसीव 50 पैसे लेस. येस ओके फाईन. पुढे आलोय सर आपण.
पुढचा जो प्रश्न आहे आपला, पुढचा प्रश्न असा म्हणतोय की सर अ क्रिकेटर हुज बॉलिंग एव्हरेज इज 12.4 रन पर विकेट. एक बॉलर आहे, बॉलर युजली रन देतो हे लक्षात ठेवा. आता इथं त्यांनी सांगितलं की तो प्रत्येक 12.4 रन दिले की तो काय करतो, एक विकेट घेतो, असं त्याचा आतापर्यंतचा ॲव्हरेज आहे. पण आता त्याने काय केलं, एक लास्टवाली मॅच त्याने खेळली आहे. त्या लास्टवाल्या मॅचमध्ये त्याने 5 विकेट घेतल्या आणि 26 रन त्याने दिले आणि या शेवटच्या मॅचचा रिझल्टमुळे असं झालंय की त्याचा जो ॲव्हरेज आहे ना, तो ॲव्हरेज डिक्रीज झाला आता 0.4 ने. म्हणजे जो ॲव्हरेज त्याचा पहिले 12.4 होता, 12.4 होता, तो 0.4 ने कमी झाल्यामुळे नक्कीच त्याचं नवीन ॲव्हरेज जे आहे ते किती झालंय आता 12 जर झाला असेल तर आपल्याला प्रश्न विचारला आहे की द नंबर ऑफ विकेट टेकन बाय हिम टिल द लास्ट मॅच. शेवटची मॅच जी त्याने आता खेळली आहे ती खेळल्याच्या नंतर त्याच्या नंबर ऑफ विकेट्स या ठिकाणी किती झालेले आहेत. तर चला आता आपण घेऊयात सर फर्स्ट ग्रुप ऑफ द विकेट आणि त्याच्यानंतर इथे घेतलंय सर सेकंड ग्रुप ऑफ द विकेट. आता पहिला जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये त्याने किती विकेट घेतल्या ते आपल्याला माहित नाही, आपण त्याला एक्स मानलं. मात्र सेकंड ग्रुप ऑफ द विकेट किती आहे तर त्याने 5 विकेट घेतलेल्या आहेत. पहिला त्याचा ॲव्हरेज जो आहे तो ओरिजिनल ॲव्हरेज काय होता 12.4 होता. जेव्हा हे नवीन ॲव्हरेज त्याच्या ॲड झालं तेव्हा त्याचं ओव्हरऑल ॲव्हरेज किती झालं 12. कारण इथे क्लिअरली सांगितलं गेलेलं आहे की सर त्याचा ॲव्हरेज 0.4 ने कमी झाल्यावर त्याचं ओव्हरऑल ॲव्हरेज किती झालंय 12 झालंय. बरं मग सर आता इथलची व्हॅल्यू कशी काढणार आपण. इथलची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे की त्याने 26 रन दिले किती तर 5 विकेटसाठी. याचा ॲव्हरेज आपल्याला या ठिकाणी काढता येतं की सर 5 25 आणि 5 दुनी 10 म्हणजे सर इथलचा ॲव्हरेज जे आहे 5.2 आहे. जेव्हा आपण यांच्यातला डिफरन्स या ठिकाणी काढणार की 12.4 मधून जेव्हा 12 जातात तेव्हा 0.4 उरतात आणि जेव्हा 12 मधून जेव्हा 5.2 जातात तेव्हा 6.8 उरतात. मग आपण जर बघितलं की सर ह्या 4ला जर 68 होण्यासाठी कितीने मल्टिप्लाय केले 17ने मल्टिप्लाय केलं 17 चौक 68 म्हणून याला पण आपण जर मल्टिप्लाय बाय 17 केलं तर 17 पाचे 85 म्हणजे ओरिजिनली त्याने किती विकेट घेतलेल्या होत्या 85. ह्या 85 नवीन घेतलेल्या 5 म्हणजे अशा पद्धतीने ओरिजिनली 25 घेतल्या 85 घेतल्या होत्या आणि शेवटी त्याने 5 घेतल्या. तर टिल द लास्ट मॅचचा जर विचार केला आपण तर त्याने आतापर्यंत टोटल 90 विकेट या ठिकाणी घेतल्या. ऑप्शन नंबर ई हे आपलं उत्तर आहे. क्लिअर कट आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो. सगळं काही सुटसुटीत पद्धतीने तुमच्या समोर मांडलंय. अशा पद्धतीने आपल्याला ॲलिगेशन या ठिकाणी डील करता येतो. चला अजून एक क्रिकेटचा क्वेश्चन मी तुमच्या समोर मांडलाय. इन द ऑन गोईंग क्रिकेट वर्ल्ड कप द ॲव्हरेज रन स्कोअर बाय द ग्रुप ऑफ द बॅट्समन इज 38 आहे. पहिला एक ग्रुप आहे त्याचा ॲव्हरेज आपल्याला 38 दिलंय. 4 नवीन बॅट्समन जेव्हा येतात ज्यांचा ॲव्हरेज 46 आहे ते जेव्हा ॲड होतात तेव्हा सगळ्यांचं मिळून ॲव्हरेज जर 40 होतं. म्हणजे बघा जे पहिला ग्रुप ऑफ द आहे बॅट्समन बघा द ॲव्हरेज रन स्कोअर बाय द ग्रुप ऑफ द बॅट्समन म्हणजे पहिलं ग्रुपचा ॲव्हरेज 38 आहे. नवीन जो ग्रुप आलाय त्याचा ॲव्हरेज 46 आहे. जेव्हा दोघांना एकत्र केलं तेव्हा त्यांचं ॲव्हरेज किती झालंय 40 झालंय. तर परत एकदा आपण या ठिकाणी मांडतोय सर फर्स्ट ग्रुप आहे त्याच्यानंतर इथं सेकंड ग्रुप आहे. पहिल्या ग्रुपचा ॲव्हरेज मला जे दिलंय ते दिलंय 38. नवीन ग्रुप आलाय त्याचा ॲव्हरेज किती दिले आपल्याला 46. दोघांचं मिळून जे ॲव्हरेज दिले ते किती दिलंय 40 दिलंय. अशा पद्धतीने आपल्याला यांच्यातला डिफरन्स काढायचा आहे. 46 मधून 40 गेले 6 उरतात आणि 40 मधून 38 गेले तर 2 उरतात. अशा पद्धतीने आपल्याला हा रेशो मिळालाय. पण जो पहिला ग्रुप आहे तो आपल्याला कितीचा आहे आपल्याला काढायचा आहे आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये 4 लोक आले हे आपल्याला माहिती आहे. मग सर 2 ला 4 होण्यासाठी मल्टिप्लाय बाय 4 केलं सॉरी मल्टिप्लाय बाय जे आहे ते या ठिकाणी काय करणार आपण तर मल्टिप्लाय बाय 2 झालंय. जर याला मल्टिप्लाय बाय 2 केलं तर याला पण मल्टिप्लाय बाय 2 करा आणि 6 दुनी 12 म्हणजे जो ओरिजिनल ग्रुप होता आपला तो किती लोकांचा होता तर तो 12 लोकांचा होता. हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. एकदम इझी लेवलला जाऊन आपण हे प्रश्न करू शकतो. 38-40 मधला डिफरन्स 2 46-40 मधला 6 2 म्हणजे 4 तर 6 म्हणजे 12. प्रश्न आपला संपलाय. रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे तुम्ही रिपीट या ठिकाणी बघू शकता. बघा मी इथं थँक्यू वगैरे तुम्हाला म्हणलेलं नाहीये. इट्स अ बी कंटिन्यू बिकॉज दिस सिरीज इज गोइंग टू बी फॉर अ व्हेरी लॉंग. आपल्याला हा जो पॅटर्न आहे हा आपला खूप दूर या ठिकाणी जाणार आहे. आजचे जे प्रश्न होते हे मोस्ट प्रोबेबली एकदम बेसिक लेवलचे क्वेश्चन होते. पण हे बेसिक लेवलचे क्वेश्चन सुद्धा आपल्याला प्री जर क्रॅक करायचे असेल तर या बेसिक क्वेश्चनमध्ये जर यू आर सपोज टू बी कन्फ्यूज आणि तुम्हाला जर वेळेवर ही गोष्ट आठवत नसेल त्याच्यासाठी हा पोर्शन मी या ठिकाणी स्टार्ट केलेला आहे. त्याच्यामुळे आता इथं जास्त वेळ मी तुमचा या ठिकाणी घेणार नाही. पण हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. पूर्णपणे बघितलाच तुम्ही इथपर्यंत आले म्हणल्यावर हे पूर्ण व्हिडिओ बघितलाय. याच्यात ज्या कन्सेप्ट मी तुम्हाला आज सांगितलेल्या या कन्सेप्टवर फोकस करा. रिपीट अँड रिपीट याची प्रॅक्टिस करा रिव्हिजन करा. तेव्हा तुमचं परीक्षेमध्ये 20 मिनिटामध्ये लक्षात ठेवा प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न हेच असतं की सर 20 मिनिटामध्ये मला टोटल 35 प्रश्न जे आहे ते मॅथचे मला जर सॉल्व्ह करायचे असेल तर दिस इज इम्पॉसिबल विदाउट दिस काइंड ऑफ शॉर्टकट्स. जर तुम्ही ट्रेडिशनली प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करायचा विचार जर करत असाल आणि सर मला माझ्या 20 मिनिटात 35 प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे सो आय एम सॉरी टू से दॅट पण हे शक्य नाही. जर तुम्हाला ते शक्य करायचं असेल तर या अशा वेने आपल्याला अप्रोच या ठिकाणी ठेवावं लागेल. चला तर मी परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लवकरच भेटतो अजून नवीन आणि डिफिकल्ट क्वेश्चन घेऊन. तोपर्यंत नमस्कार.